आयुष्यात कधी कोणतं संकट येईल सांगता येत नाही। संकटातून आपल्याला सही सलामत बाहेर पडायचं असेल तर आपल्याकडे दोन गोष्टी पाहिजेत। पहिली गोष्ट म्हणजे मनुष्यबळ आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा। आपण इतरांच्या मदतीला धावून गेलो तरच लोक आपल्या अडचणीच्या काळात आपल्याला मदत करतील। त्यामुळे लोकांच्या अडचणीच्या काळात आपण त्यांना साथ दिली पाहिजे। आपल्या सोबतीला अनेक लोक असतील तर संकटातून बाहेर पडणं सोपं होतं। याचबरोबर आपल्याकडे पुरेसा पैसा देखील पाहिजे। बऱ्याच लोकांची ॲसेट्स आणि लिक्विडिटीमध्ये गल्लत होते। अडचणीच्या काळात केवळ ॲसेट्स असून काहीच फायदा नाहीये, तर ते ॲसेट्स लिक्विड पाहिजेत। आपल्यापैकी अनेक गुंतवणूकदार केवळ रिटर्नवर लक्ष केंद्रित करतात, पण नकळत लिक्विडिटीकडे आपलं दुर्लक्ष होतं। मात्र अडचणीच्या काळात रिटर्नपेक्षा लिक्विडिटी महत्त्वाची असते, हे आपण अनेक केसेसमध्ये पाहिलं आहे। आपल्या जवळचे उदाहरण म्हणजे DSK आणि नितीन देसाई यांच्याकडे ॲसेट्स भरपूर होते। DSKकडे अनेक हजार कोटींचं व्हॅल्युएशन असणारी जमीन होती, तर नितीन देसाईंकडे करोडो रुपये व्हॅल्युएशन असणारा स्टुडिओ होता। कर्ज घेऊन लिक्विडिटी नसणाऱ्या रिअल इस्टेट सारख्या ॲसेट्समध्ये गुंतवणूक करणं हा सर्वात मोठा ट्रॅप आहे। हे गुंतवणूक करताना कळत नाही आणि जेव्हा कळतं त्यावेळेला बराच उशीर झालेला असतो। भारतातल्या गुंतवणूकदारांचं रिअल इस्टेटवर विशेष प्रेम आहे। एक फ्लॅट झाला की दुसरा फ्लॅट, फ्लॅट झाला की प्लॉट, प्लॉट झाला की शॉप, शॉप घेतलं की कमर्शियल ऑफिस, ऑफिस झालं की पुन्हा एकदा फ्लॅट, हा प्रकार कायम चालू राहतो। रिअल इस्टेट हा स्टेबल ॲसेट आहे, त्याच्यामध्ये आपले पैसे वाढतात, रेंटच्या माध्यमातून नियमित उत्पन्न मिळतं, हे रिअल इस्टेटचे फायदे आहेत। मात्र म्हणून आपण सगळेच पैसे रिअल इस्टेटमध्ये टाकणं ही चांगली इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी आहे का, याचा आपल्याला विचार करावा लागेल। हे समजून घेण्यासाठी आपण जरा एक वेगळं उदाहरण घेऊया। समजा माझा सर्वात आवडता पदार्थ गुलाबजाम आहे, म्हणून मी बाकी सगळे पदार्थ सोडून जेवणात रोज केवळ गुलाबजाम खात राहिलो तर काय होईल? एक दिवस आजारी पडून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल। तसंच गुंतवणुकीच्या बाबतीतही आहे। एखादा ॲसेट आपल्याला खूप आवडतो म्हणून आपण त्याचा अतिरेक केला तर आज नाही उद्या आपण नक्की अडचणीत येणार। म्हणूनच डायव्हर्सिफिकेशन करणं अतिशय महत्त्वाचं आहे, पण डायव्हर्सिफिकेशन करताना रिटर्न सोबतच लिक्विडिटीचा विचार करणं तितकंच महत्त्वाचं आहे। आपल्याला कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जायचं असेल तर हातात पैसे पाहिजेत। अशा परिस्थितीत लिक्विड ॲसेटची आपल्याला मदत होते। जे ॲसेट विकून आपण 1 किंवा 2 दिवसात पैसे जमा करू शकतो त्यांना लिक्विड ॲसेट म्हणता येईल। उदाहरणार्थ बँक FD, गोल्ड, म्युच्युअल फंड्स आणि शेअर्स हे लिक्विड ॲसेट्स आहेत। आपल्या एकूण मालमत्तेपैकी किमान 30% रक्कम लिक्विड ॲसेट्समध्ये असणं गरजेचं आहे। त्याहीपेक्षा जास्त रक्कम लिक्विड ॲसेट्समध्ये असेल तर त्याने आपलं काहीच नुकसान होणार नाही। गुंतवणूकदारांनी केवळ रिटर्नवर लक्ष न देता लिक्विडिटीकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे। ॲसेट ॲलोकेशन करताना या गोष्टींचा विचार केला तर आपण कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीतून सही सलामत बाहेर पडू शकतो।